नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या गोराई खाडी पार्ट 2मध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आम्ही पागोडा टेम्पलवरून निघालो आणि खरंच खूप छान आहे ते टेम्पल. तिथे जाऊन एक मनाला शांती भेटते आणि वातावरण तिथलं खूप छान आहे. त्यामुळे असं एकदम मन प्रसन्न झालं आमचं. आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो गोराई बीचला. तर आम्ही कसं होतं की मुंबईमध्ये गेलो, मग मुंबईमध्ये खूप ठिकाणी फिरायचं ठरवलं होतं की हाजी अली जाऊ किंवा ते गणपतीचं मंदिर कोणतं सिद्धिविनायक टेम्पल, परत गेटवे ऑफ इंडिया, अशा खूप ठिकाणी जायचं ठरवलं होतं. पण तिकडे जाऊ शकलो नाही कारण आमच्या पोरी. आणि कसं आहे, मुंबईला खूप जास्त गरमी होती. परत आमच्या मुलांसाठी ते वातावरण नवीन होतं आणि परत एवढा सगळा प्रवास करायचा, त्यामुळे मग आम्ही ते टाळलं. आणि मग आम्ही बीचला गेलो होतो, वर्सोवा बीचला. तर तिथे आम्ही पाहिलं की पोरांनी खूप जास्त एन्जॉय केला पाण्यामध्ये आणि त्यांना पाण्यात जायला खूप आवडलं पण. त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे, जाऊ द्या, अजून एका बीचलाच जाऊया. त्यामुळे मग तिथून पागोडा टेम्पलपासून हे बीच एक 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरतीच होतं. त्यामुळे म्हटलं की चला जाऊ द्या, मुलं एन्जॉय करतात ना, मग जाऊ दे. मग त्यामुळे मग परत आम्ही बीचलाच आलो. आणि खरंच हे बीच खूप छान होतं आणि विशेष म्हणजे स्वच्छ होतं. कुठलीच घाण कचरा वगैरे नव्हता आणि पाणी पण खूप चांगलं होतं. त्यामुळे मग असं वाटलं की बरं झालं आणि पोरांना पण खेळता येईल. मागच्या वेळेस कसं झालं की आम्ही पोरांना जास्त खेळू दिलं नाही आणि बिट्टू तर खूप रडत होती, तिला खूप खेळायची इच्छा होती पाण्यामध्ये. पण पाणी एवढं घाण होतं की मला म्हणजे हेच झालं नाही, की माझी इच्छाच होत नव्हती की पोरांना पाण्यात येऊ द्यायची. पण जबरदस्ती बिट्टू आलीच होती तेव्हा. मग नंतर आम्ही इथे आलो. इथं पाहिलं तर खूप स्वच्छ पाणी होतं आणि वातावरणही खूप चांगलं होतं, जास्त गर्दी नव्हती. आणि असं वाटत होतं की आपण गोव्यातच आहे, कारण आजूबाजूचं वातावरण वगैरे खूप छान होतं. आणि तुम्हाला तिथे हॉटेल पण असं बीच साईडलाच हॉटेल भेटतील, तर ते पण होते तिथे. मग मस्त असं पाण्यामध्ये एन्जॉय केला मुलांनी आणि खूप वेळ एक 2 ते 3 तास तरी पाण्यातच होते पोरं. खूप सारा एन्जॉय करून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि जाताना वाटेतच आम्हाला लिंबू सरबत दिसलं आणि खूप थंड काहीतरी प्यावंसं वाटत होतं, त्यामुळे मग लिंबू सरबत घेतलं. आणि मग त्यानंतर मग सगळं पोरांनी वगैरे पिलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. तर आम्हाला परत त्याच बोटीकडे जायचं होतं, बोटीने पलीकडच्या साईडला जायचं होतं. आणि तर इथे माझी मुंबईची ट्रिप संपती आहे आणि त्यानंतर मग आता आम्ही जाणार आहोत पुण्याला. आणि पुण्यावरून परत मग मी माझ्या गावी जाणार आहे. पण पुण्यावरून जाताना परत मी अक्कलकोटला जाणार आहे. तर त्याचाही व्लॉग मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटत आहेत हेही मला सांगा. तर चिट्टू इथे खूप थकली होती बिचारी पाण्यात खेळून,
त्यामुळे ती खालीच बसली आहे आणि खाली बसून लिंबू सरबत पीत होती. त्यानंतर मग आम्ही तिथून ॲटो केला आणि ॲटोनी परत आम्ही घराकडे येण्यासाठी बोटीमध्ये बसलो. तर थँक्यू फॉर वॉचिंग. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.